पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त ना? कमेंट करून नक्की सांगा. आज ना मी तुमच्याबरोबर माझं रुटीन तर शेअर करणारच आहे, पण त्याच्याबरोबर ना एक माझी झणझणीत रेसिपी पण शेअर करणार आहे. बरं, काल ज्यांनी जॉबचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. त्या पण व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि त्याचबरोबर आज पण मराठीसाठी वॅकन्सी निघालेले आहेत, ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना, की थोडंसं थांबा, खूप साऱ्या वॅकन्सी निघणार आहेत. तर आता टेन्शन घेऊ नका. रोज एक वॅकन्सी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि ही वॅकन्सी ना सकाळीच निघाली होती म्हणून म्हणलं चला वॅकन्सी फुलफिल होण्याच्या अगोदर तुमच्याबरोबर शेअर करावं, म्हणजे तुम्ही सगळेच फॉर्म भरू शकाल. ठीक आहे. तर आज ना मी बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीची झणझणीत रेसिपी. आता कोणती ते तुम्ही गेस करा. इथे ना आमच्या घराच्या समोरून रोज एक काकू ना मोड आलेली मटकी ना विकतात. मग मम्मीने आज त्यांच्याकडून मोड आलेली मटकी घेतली, कारण मम्मीला म्हणलं होतं की खूप छान त्यांच्याकडे मटकी आहे, कारण ते पुढच्या काकूंना देताना पाहिली. मग मम्मी म्हणली की चल तू म्हणतेस तर मी तुला मटकी घेऊन देते आणि तू ना ती रेसिपी बनव. कोणती? थोडासा सस्पेन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण तुम्ही गेस करसाल हे मला माहीत आहे. कारण आजकाल ही रेसिपी आवडते त्याच्यामुळे. बरं, आता इथे ना मी सगळ्यात अगोदर लसूण सोलून घेणार आहे. कारण लसूण, टोमॅटो, कांद्याशिवाय माझी कोणतीच रेसिपी होत नाही. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलीच असेल आणि मला ॲडवाईजही देतात की ही अशी रेसिपी बनव, खूप छान लागते. ती तशी मी तसंही करते हां. खरंच तुम्ही जे सांगतात ना, त्याही रेसिपी मला खूप जास्त आवडतात. पण एकदा म्हणजे माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तर रात्री ना मी कुकर म्हणजे घासायला घ्यायचं विसरलो. तर सकाळी ह्या भाताचा वास येत होता. मग माझी बहीण म्हणली, "तू बाकीचा कांडाकुटा कर, भाजी वगैरे कर. मी ना हे कुकर धुवून आणते." कारण मटकी ना उकडू घालायची होती. आमच्याकडे ना मटकी ₹20 पाव किलो भेटते. तुमच्याकडे कितीला भेटते हे कमेंट करा. आणि त्याचबरोबर पप्पाने ना पावाच्या एकदम ताज्या-ताज्या 3 लाद्या आणल्या होत्या. एकदम मऊसूत पाव भेटतात आमच्याकडे. थोडेसे लहान असतात पण एकदम मऊसूत, आणि ₹25 ला 1 लादी भेटते. आणि बेकरीमध्ये ना ₹30 ला भेटते, पण जी दूध डेअरी वगैरे असते ना तिथे ₹25 ला भेटते. खरंच खूप मस्त असतात पाव, एकदम ताजे-ताजे. तुमच्याकडे कसे भेटतात हे कमेंट करून सांगा. कारण आमच्या जी ताई आहेत ना, ते म्हणतात आमच्याकडचे पाव बघून आमच्याकडे ना मोठी साईज भेटते. म्हणजे त्यांच्याकडे ना एवढे छोटे-छोटे भेटत नाहीत, मोठी साईज भेटते. पण आमच्याकडे ना लहान भेटतात. मग आता त्याच्यासाठी ना इथे मी खोबरं एकदम बारीक कट करून घेते. किसून घेतलं तरी चालते, पण खोबरं किसून घेतलं ना भाजताना लवकर करपलं जातं, म्हणून मी काही किसून घेत नाही. आणि ते ना मी मटकी घेतली, त्याच्यामध्ये ना एक मोठं बटाटं टाकलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आणि मी काय करत आहे आणि खुशू नाही आली असं कधी होते का? मग कॅमेरा चालू केल्यानंतर ना ती, जसं मी तिला विचारते ना तसं ती मला विचारत होती, "मैया हे काय? हे काय? हे काय? याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात?" ह्या सगळ्या गोष्टी बघा पूर्ण कॉपी करते आणि मैयाला येत नाही असं दाखवावं लागतं की मला काहीच येत नाही. खुशू माझी खूप हुशार आहे. मग ती खूप खुश होते आणि ती स्वतः सांगायला सुरुवात करते आणि खूप छान सांगते, एकदम बरोबर सांगते. मग बटाटे टाकल्यानंतर ना चवीनुसार मीठ आणि घरची कुटलेली हळद टाकलेली आहे. खरं सांगू का, हे घरी तयार केलेली हळदीची स्मेल आणि चव इतकी छान होते ना, विकत्रेची हळदीचं मला तेवढं नाही वाटलं. आणि याच्या अगोदरही मम्मीनं कुटून दिलेली मी वापरायचे, पण मधल्या काही काळात मम्मीला कुटणं नाही झालं. त्याच्यामुळे विकत्रेची आणत होतो ना, त्याची चव वेगळी आणि ह्याची चव खरंच वेगळी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मग इथे ना आपल्याला ती मटकी आणि बटाटे शिजवून घ्यायचे होते. जास्त शिजवायचे नाही, चिक्कल करायचं नाही. मटकी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये, एवढं शिजवायचे. त्याचबरोबर मी बाकीचा सगळा इथे पसारा पण आवरून घेते, कारण स्वयंपाक करताना जास्त पसारा असला की मला काही स्वयंपाक करू वाटत नाही. माझं तर असंच होतं. तुमचं असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. मग इथे मी सगळ्या गोष्टी आवरून घेते जोपर्यंत मटकी हे करते. आणि तयारी पण करून घेते. कांडाकुटा सगळा करून घेते, कारण मटकी शिजेपर्यंत कांडाकुटा व्हायला हवा असं वाटतं. तेवढ्यात ना माझी मम्मी पप्पा आलेले होते शेताकडून, कारण सकाळी ते पाईप बदलायला पण जातात आणि त्याचबरोबर मम्मीचा व्यायाम पण होतो. मग त्याच्यासाठीही जातात. मग इथे ना पहाटे जातात असल्या थंडीमध्ये. बघा किती कौतुक आहे माझ्या मम्मी पप्पाचं, किती करतात आमच्यासाठी खरंच. पण कधी जाणवून पण देत नाहीत की आम्ही तुमच्यासाठी असं करतो, तसं करतो, हे करतो, कधीच नाही. म्हणजे आमच्या दोघांना पण नाही. खरंच खूप खूप नशिबान आहेत की असे आईवडील भेटले. बरं, इथे ना मी कांदे घेतले. कांदे लहान होते म्हणून 5 घेतले होते. जर मोठे असतील ना तर तुम्ही 2 ते 3च घ्या.
आणि हे कट करून घ्यायचे. आता मोठे मोठेच कट करायचे. मम्मी आल्यानंतर ना सगळ्यात अगोदर एकच करते की खुशूला अंघोळ घालते. कारण खुशूला तिनं ना म्हणजे 2-3 टाईम ना तिला सारखं फ्रेश करण्यावरच असते खुशूला. इतकं स्वच्छ ठेवते की बस. आणि मम्मी असल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शनच नाही. आणि खुशूला अंघोळ आवडत नाही म्हणून बघा माझ्याकडे येऊन बसली की मला मिमीनं अंघोळ घातली मैया म्हणून. मग इथे मम्मी म्हणली, "चल पिल्लू तुला छान छान तयार करते." आणि तिला मेकअप करायला खूप जास्त आवडतं. म्हणून इथे तिनं छान मेकअप करून घेतला. त्याचबरोबर इथे ना म्हणलं चला कांदे वगैरे कट करून घ्यावे. आणि इथे ना मी सगळीकडे पसारा होऊ नये म्हणून तुम्हाला तर माहिती आहे एक प्लेट घेत असते. त्याच्यामध्ये सगळं म्हणजे जी कचरा आहे ना टाकते. म्हणजे इकडे तिकडे किचन वट्टा पण घाण होऊ नये म्हणून. आणि अशा सवयी असल्या ना खरंच तुम्हाला सांगू का आपल्याला जास्त काम पडतच नाही. झाडून काढायचं पडत नाही आणि किचन वट्टाही स्वच्छ राहतो, घाण होत नाही. मग इथे ना आता खूप जणांचे असे प्रश्न होते की काल ना आम्ही जॉबचा फॉर्म भरलेला आहे. पण म्हणजे त्याची पुढची प्रोसेस काय? आता हे तर तुम्हाला सांगणारच आहे. पुढची प्रोसेस काय आणि आम्हाला मेसेज नाही आला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणारच आहे. टेन्शन घेऊ नका. म्हणजे त्याची प्रोसेस जरा वेगळी आहे. प्रत्येक कंपनीची ना प्रोसेस वेगळी असते. आता तुम्ही इथून पुढे हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या कंपनीचा भरला की आम्हाला लगेच मेल आला. तसं कधीच होत नाही. कंपनी प्रोसेस करायला, तुमचा फॉर्म बघायला, सगळ्या गोष्टी बघायला 3 ते 4 दिवस घेतच असते. त्यांची टीम असते. मग जर तुम्ही सिलेक्ट झाला, एक्झाम असेल, तर ते तुम्हाला मेल करतात. मग त्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी बघत असतात. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. 3 ते 4 दिवस तुम्ही वेट करत जावा. वेट केल्यानंतरनं जर तुम्हाला मेल आला, तर तुमचं सिलेक्शन झालं असं समजा. पण जर मेल नाही आला, तर नेक्स्ट टाईम दुसरा फॉर्म भरायचा. त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही. काय होतं माहिती आहे का, तुमच्यापेक्षा चांगलेच घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे काही जणांना मेल येतो, काही जणांना नाही येत. आणि कसं एका कंपनीचा फॉर्म भरला ना, तर 6 महिने भरता येत नाही. तुम्ही 6 महिने वेट करावा लागतो, मगच भरावा लागतो. आता काल ज्यांनी फॉर्म नाही भरला, तर टेन्शन घेऊ नका. आज पण मी वॅकन्सी सांगणार आहे आणि त्याचं ना पॅकेज पण चांगलं आहे. तुम्ही तो पण फॉर्म भरू शकता आणि वर्क फ्रॉम होमच आहे. आता इथे ना मी घरचे जे टोमॅटो आहे ना, आमच्या पप्पानी आणि मम्मीनं स्लॅबवरती ना झाडं लावली आहेत वांग्याचे, मिरचीचे, टोमॅटोचे. तर तेच घरचे आणि इतके येतात ना, की आम्हाला सरतच नाही एवढं. आता सगळा हा कांडाकुटा करून घेतला. तर आता ना खोबरं, त्याचबरोबर लसूण आणि अद्रक हे सगळ्यात अगोदर भाजून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा याच्याबरोबर भाजून घ्यायचं नाही. हे छान लालसर झालं ना, मग त्याच्यानंतरनं लगेच काढून घ्यायचं आणि कांदा भाजून घ्यायचा. टोमॅटो, कांदा दोन्ही एकत्र भाजायचं नाही. नाहीतर कांदा कच्चा राहतो आणि त्याची चव ना तेवढी छान येत नाही. एकदम छान लालसर भाजायला हवं असंच भाजायचं आणि त्याच्यानंतरनं मग टोमॅटो भाजून घ्यायचं. आता काही जण ना हिरवी मिरची टाकतात, पण मी टाकत नाही कारण अशीच चव खूप छान येते याच्यासाठी. मग ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेत आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता एक ताई आहेत, त्यांनी ना मला कमेंट केली होती, की माझं पॅन कार्ड आणि आधार कार्डवरचं चेंजेस आहेत एकसारखे नाहीत. तर तसं करू नका कारण आपण जॉबचा फॉर्म भरत असेल ना, तर हे सगळं चेक करत असतात. मग तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये ते करेक्शन करून घ्या. जर तुम्ही ते करेक्शन नाही केलं ना, तर तुम्हालाच प्रॉब्लेम येईल. सिलेक्शन होणारच नाही आणि तुम्ही म्हणजे हे करू नका. जाऊन तुम्ही करेक्शन करून घ्या प्लीज. मग मला म्हणजे मेसेज करून पण काही फायदा होणार नाही कारण ह्या सगळ्या कंपनी ना हे सगळ्या गोष्टी बघत असतात. तर ते ट्राय करा. आणि तुम्ही जर कंपनीचा फॉर्म भरत असाल ना, तर एक काम करायचं माहिती आहे का, लगेच पटपट फॉर्म भरून घ्यायचं नाही. अगोदर लिंक ओपन करायची. एकदम व्यवस्थित 2-3 वेळेस फॉर्म वाचायचा. याने काय होतं माहिती आहे का, तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही पटपट फॉर्म भरला ना, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. थोडं जरी काही चुकलं तर. आणि 6 महिने तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काय बनवते हे समजलंच असेल, की कोल्हापूरची झणझणीत मिसळ बनवत आहे. तर इथे मी 2 चमचे 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, छान तडतडू दिली. मग इथे जी खोबऱ्याची पेस्ट केली होती ते टाकलं, छान तळलं. मोठा गॅस ठेवला. हे पटपट होतं कारण ऑलरेडी आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त तेलामध्ये तळायची गरज पडत नाही.
आणि खोबऱ्याचंही तेल सुटतं, त्याच्यामुळे ना छान तेल दिसतं भाजीला. बरं तुम्हाला तेल एक्स्ट्रा आवडत असेल तर एक्स्ट्रा टाकू शकता. मग मी कोथिंबीर बारीक चिरून लगेच तेलामध्ये टाकते, कारण त्याची चव तेलामध्ये उतरते आणि भाजीमध्ये उतरते याच्यासाठी वरूनही टाकत असते आणि तेलामध्येही टाकत असते. हे सगळं छान मी तळून घेतलेलं आहे. बघू शकता छान कलर पण आलेला आहे. तर आता ना आपण बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे. जसं की हळद, घरचं काळं तिखट, गरम मसाला, चिकन मसालाही टाका, त्याने खूप छान चव येते आणि कांदा लसूण मसाला. आता इथे ना मी सगळे एक चमचा टाकलेला आहे आणि फक्त जे काळं तिखट आणि लाल तिखट आहे ना, ते 2-2 चमचे टाकलेले आहेत, कारण झणझणीत बनवायचं याच्यासाठी. इथे सगळे मसाले ना तेलामध्ये छान तळून घ्यायचे. जर तेलामध्ये छान मसाले तळले नाही ना, कच्चे-कच्चेच लागतात आणि त्याची चवच वेगळी लागते. त्याच्यामुळे मी ना तेलामध्ये छान तळून घेते. मगच बाकीची पुढची प्रोसेस करत असते. आणि धनिया पावडरही टाकलेली आहे. एकदा ना अशी पण रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि आणखीन हो, याच्यामध्ये ना कढीपत्ता टाका. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी स्किप केला. कढीपत्ता टाकल्याने आणखीन आपल्या मिसळला खूप छान चव येते. एकदम कोल्हापूर टाईपच मिसळ होते. मग त्याच्यानंतर ना मटकी वगैरे उकडून घेतलेली त्याच्यामध्ये टाकलेले आहे. खुशू ना खूप जास्त मध्ये-मध्ये येत होती, म्हणून इथे मी बटाटे स्मॅश नाही केले. याच्यामध्ये स्मॅश करत आहे. "घे चल बाहेर" म्हणून रडत होती. बटाटे अगोदर स्मॅश करा आणि मगच टाका. आणि इथे ना मी थोडे बटाटे तसंच ठेवलेले आहेत आणि बाकीचे स्मॅश केले, कारण चवीला खूप छान लागतात म्हणून. आता हे छान तेलामध्ये छान याच्यामध्ये पाणी टाकलेलं ना, छान शिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढंच टाकलेलं आहे. मग हे छान शिजलं ना, तुम्हाला किती मिसळ बनवायची त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आता आमच्या घरी ना खूप जणांसाठी बनवायची होती, कारण माझी माऊ येणार होती, बहीण येणार होती त्याच्यासाठी आणि आम्ही घरचे 4 जण. तर इथे 7 ते 8 माणसासाठी मिसळ बनवायची होती, म्हणून खूप सारं पाणी टाकलेलं आहे मी आणि बारीक गॅसवरती हे उकळून घ्यायचं. खरंच खूप छान चव येते. एकदम झणझणीत आणि एकदम मस्त कोल्हापूरसारखंच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी माझ्या पद्धतीने करून. तुम्हाला नक्कीच आवडेल. मग हे छान उकळी आली ना, की लगेच वरून ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि बघा तेल पण किती आलेलं आहे. तर मी जास्त तेल टाकत नाही. मग आम्ही ती मिसळ एन्जॉय केली. तुम्हाला मिसळ पाव आवडते का नाही हे कमेंट करा. आता बरं, काल ज्यांनी फॉर्म नाही भरला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज ही वॅकन्सी निघालेली आहे. आजच निघालेली आहे आणि आजच भरा. तर उद्या जर तुम्ही लेट केला तर फुलफिल होतील. मग आता मी जी लिंक दिली ना, ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर ना वेगवेगळ्या लँग्वेज येतात. आता म्हणू नका की वेगळ्या लँग्वेज आहेत, म्हणजे जसं की तेलुगू, तमिळ असं. तर खाली जावा, मराठी पण लँग्वेज दिसते. त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ना सगळा क्रायटेरिया दिसते, की तुम्हाला 0 to 4 वर्ष म्हणजे एक्सपिरियन्स नसला तरी चालते. 30 वॅकन्सी आहेत फक्त आणि 3 ते 6 लाख पॅकेज आहे तुम्हाला. आणि हे वर्क फ्रॉम होमच आहे. तुम्हाला असं वाटेल की तिथे जाऊन काम करायचं नाही, वर्क फ्रॉम होमच आहे हे पण. त्याच्यानंतरनं इथे फ्रेशर वगैरे सगळं अप्लाय करू शकतात. काही जणांना जर एक्सपिरियन्स नसेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हीही अप्लाय करू शकता. पण फॉर्म व्यवस्थित करा. यांना ना 2 लँग्वेज पाहिजे, एकतर मराठी आणि इंग्लिश पण तुम्हाला थोडी बहुत यायला पाहिजे. ठीक आहे. आता हे सगळं गोष्टी व्यवस्थित हे करायचं आणि फॉर्म भरताना पण इंग्लिश लँग्वेज येते म्हणूनच भरा. आणि हे आठवड्यातून 6 दिवस तुमचं वर्क असणार आहे. चला इथे सगळे अप्लाय करा आणि काही क्वेश्चन असतील तर